तर कसे मित्रांना, तर आज आपण एक प्रँक करणार आहे, ते पण मित्रासोबत. आणि आता आपण कॉल प्रँक करणार आहेत आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा. दादा चुकी झाली आमच्याकडून. हॅलो. हॅलो. हा फोन कुठं लागला? पेटीएम तो यार बैठायला. हा कोण बोलताय तुम्ही? का बर? तुम्ही कोण बोलता ते सांगा ना. का बर म्हणजे म्हणजे धमकावर राहिले का? काय सांगू? अरे लवड्या लवकर सांग ना कोण आहे? अरे लवड्या तू सांग ना. हा निंबाडाल शाळेत आहे का तू? हा 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 मुलींना त्रास देतो तू म्हटलं. हा वो आई काय रे वो मी बाहेर जायची. हॅलो हॅलो. हॅलो. हा कोण? हा तुम्ही कोण? फोन कुठं लागला? बैठाना. माझ्या बहिणीला त्रास देतो तू, अशी बातमी लागली मला. कोण मग ना ब्रेकअप झालं? हा ब्रेकअप झालं काय वय जायचे? काय झालं आमना? हा ब्रेकअप झाला आमना. ब्रेकअप झाले म्हणजे? हॅलो. माफ करून द्या, जाऊ दे. चुकी झाली माझ्याकडून. चुकी झाली? हा चुकी झाली म्हणजे तुला मारायचंय. तू ना फाटावरती येऊन लाग. हॅलो. नको नको म्हणजे? हा हॅलो. नको म्हणजे? ते काय सांगितलं रे? कोण? ती येऊन घरी म्हणते तू मला त्रास देतो आणि तू म्हणून राहिला आमचा ब्रेकअप झाला. तू कोण आहे लवड्या? जाऊ देऊ दादा. जाऊ देऊ दादा म्हणजे? चुकी झाली ना. हॅलो. दादा चुकी झाली आमच्याकडून. चुकी झाली म्हणजे तू कोण आहे? माधवच्या त्याला जोडाला आहे का तू? देव तिला माफ करून द्याला. ती तुम्ही फाटावरती यावर का तुम्ही? कोणत्या पाट्यावरती? हे इथं खडकी पाटावरती या तुम्ही. तुम्हाला दाखवतो मी दोघांना. जाऊ द्यावं. जाऊ द्यावं. जाऊ द्या म्हणजे तू कोण आहे? दोघांना मार पाहिजे का? नको दादा. हा नको ना. द्या त्रास देतो आम्हाला. किती लिहि रे तू? 9वीला. 9वीला आहे आणि आताच बसून असं का? हो दादा. तिचं आमचं नाव घेत होती ना. नाव घेत होती म्हणजे तू काय? तू फाटावर येऊ लाग. तुला दाखवतो नाव घेतं कसं असं. नको दादा. तू फाटावरती येऊन लाग बस. हा नको ना. हा माफ करून द्या ना. हा सोडून द्या म्हणजे? दादा नको. माफ करून द्या ना. हे काय सोडायची गोष्टी आहे परत परत? आमची वय नाही काय नाही. माफ करून द्या ना दादा. वय नाही काय नाही म्हणजे आता सुचला का तुला? हे वय नाही काय नाही. दादा माफ करून देऊ. पोलीस केस करू का? हा पोलीस केस करू? नको दादा. आमची वय नाही ना. घरी येतो तुझ्या. आता कुठला आहे तू सांग? बैठाना. वैतानाचं आहे का? हा दाखवतो तुला. येतो तुझ्या घरी.